नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उन्हाळा स्पेशल रेसिपी चालू आहेत. त्यामध्येच आज आपण कैरीचं पन्ह एकदम मस्त कैरीसारख्या रंगाचंच तयार केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये कैरीचं पन्ह हे नेहमीच बनत असतं आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे कैरीचं पन्ह तयार केलं जातं. अगदी मोजक्या साहित्यात आपण हे कैरीचं पन्ह तयार केलेलं आहे. त्यासाठी इथं मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर कैऱ्या ह्या मध्यम आकाराच्या इथं घेतलेल्या आहेत, जास्त मोठ्या नाहीत किंवा जास्त बारीकही नाहीत. आता आपण या कैऱ्यांना उकडून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला या कैऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि कैरी बुडल एवढं आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचंय आणि आपल्याला या कैऱ्या साधारणपणे 5 ते 10 मिनिटांसाठी चांगल्या शिजवून घ्यायच्यात. तर बघा, कैऱ्या उकळायला टाकल्यानंतर या कैऱ्यांचा लगेचच कलर बदलू लागतो. म्हणजेच या कैऱ्या पिकलेल्या आंब्यासारख्या पिवळट रंगाच्या आपल्याला इथं दिसू लागतात आणि साधारणपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये या कैऱ्या पूर्णपणे शिजून तयार होतात. मीडियम फ्लेमवर या कैऱ्या मी इथं 10 मिनिटं शिजवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे आणि कैऱ्या सुद्धा एकदम मस्त अशा शिजून तयार झालेल्या आहेत, म्हणजेच व्यवस्थित उकळलेल्या आहेत. तर आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया आणि या कैऱ्या थोड्याशा थंड होऊ देऊ. तर पूर्णपणे कैऱ्या आणि हे पाणी दोन्ही थंड झालेलं आहे. आता आपण हे पाण्याच्या बाहेर काढून घेऊ आणि या कैऱ्यांना आपण चाकूच्या मदतीने कापून यामधील पूर्ण गर आता इथं आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर चमच्याच्या मदतीनं मी इथं या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहे. कैऱ्या व्यवस्थित शिजल्या तर गर काढायला अगदी सोपं जातं, म्हणजे गर लवकर निघतो. तुम्ही बघू शकता कैऱ्या एकदम मस्त शिजलेल्या आहेत आणि एकदम सॉफ्ट अशा या आपण या चाकूच्या मदतीनं कापू शकतोय. आता आपण यामधील गर काढून घेणार आहोत. एकदम हलक्या हातानं आपण या कैरीच्या कातड्याला ओढलं तरी पण हे लवकर तुटत आहे, म्हणजेच आपल्या कैऱ्या एकदम मस्त शिजलेल्या आहेत हे यावरूनच आपल्याला समजतं. आणि अशाच पद्धतीच्या कैऱ्या आपल्याला इथं शिजवून घ्यायच्यात. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा कैरीमध्ये सुद्धा भरपूर गर आहे. आता हा चमच्याने काढून घेऊ. तर तुम्ही पहा, एकदम लवकर आपण अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने गर काढून घेऊ शकतो. आता तुम्ही पाहत असाल की या कैरीचा गर मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे. कैऱ्या तर व्यवस्थित शिजलेल्या आहेत, मग या गराला मिक्सरमध्ये काढण्याची काय गरज आहे, कारण कैरीमध्ये जे काही दोरे वगैरे असतात ते सुद्धा या मिक्सरवरती फिरवल्यानंतर एकदम मस्त बारीक होतात आणि या कैरीच्या पण्यामध्ये जास्त काही गाळ वगैरे दिसत नाही. त्यामुळे मी हे कैरीचा गर जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. आणि आता तुम्ही इथं पाहू शकता दोन्ही कैऱ्यांचा गर इथं मी एकदम मस्त असा काढून घेतलेला आहे. कोया सुद्धा एकदम मस्त पांढरे शुभ्र निघालेले आहेत. कातडे सुद्धा एकदम स्वच्छ झालेले आहेत, म्हणजे गर व्यवस्थित निघालेला आहे. आता या कैरीच्या गरामध्येच आपण इथं घालणार आहोत साखर. तर इथं मी 4 ग्लास कैरीच्या पण्यासाठी छोट्या वाटीने 4 वाट्या साखर घालून घेतलेली आहे. तर याच छोट्या वाटीमध्ये पोहे खायच्या चमच्याने साधारणपणे 3 चमचे साखर बसते. तर अशा पद्धतीच्या 4 वाट्या साखर इथं मी घातलेली आहे. सोबतच 2 वेलची इथं मी सोलून घातलेल्या आहेत आणि हे मिक्सरवरती साधारणपणे 1 ते 2 मिनिटांसाठी 1च्या स्पीडवरती फिरवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण एकदम मस्त असं जेलीसारखं इथं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण कैरीचं पन्ह तयार केलं तर ते खूप लवकर आणि झटपट तयार होतं. साखर विरघळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच वेलची सुद्धा एकदम बारीक अशी वाटल्या जाते. तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण हे कैरीचं पन्ह तयार करण्यासाठी जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते साधारणपणे रोजच्या वापरातील पाऊण वाटी एवढं हे भरलेलं आहे. आणि कैऱ्या जास्त आंबट नव्हत्या, त्यामुळे मी हे पूर्ण गर इथं या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. कैऱ्या जर जास्त आंबट असतील तर हे मिश्रण आपण थोडंसं कमीच वापरायचं आहे. तर आता यामध्ये मी घालून घेतलेलं आहे थंड पाणी आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथं आपलं नॅचरल कलरचं मस्त असं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. पण या पन्ह्याला कैरीचा कलर देण्यासाठी इथं मी पावडर फूड कलर वापरलेला आहे. अगदी चिमूटभर किंवा छोट्या चमच्याने पाव चमच्यापेक्षाही कमी इथं मी हिरव्या कलरचा वापर केलेला आहे. तर आता या कलरमध्ये आपण 1 चमचा पाणी घालून घ्यायचे, म्हणजे हा कलर व्यवस्थित असा लिक्विडमध्ये तयार होईल आणि हा लवकरात लवकर या पण्यामध्ये व्यवस्थित मिसळून जाईल. तर बघा, खूप मस्त असा इथं कलर इथं तयार झालेला आहे आणि आपण या पण्यामध्ये आता हे घालून घेऊया. आता हा हिरवा कलर वापरणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कैरीचं पन्ह जसं
चवीला अप्रतिम असं झालेलं आहे. तसंच दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसलं पाहिजे, यामुळे मी इथं या हिरव्या कलरचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकताय हा हिरवा कलर या पण्यामध्ये घातल्यानंतर या पण्याला एक वेगळाच कलर, वेगळाच लुक आलेला आहे आणि एकदम मस्त असं आकर्षक हे कैरीचं पणं दिसत आहे. तर आता इथं या पण्याला चाळण्याची अजिबात गरज नाही, पण मी तरीही एकदा या पण्याला चाळून घेणार आहे, कारण जी वेलची आपण यामध्ये घातली होती ती सालासकट घातलेली होती, त्यामुळे इथं आपल्याला याला एकदा चाळून घ्यायचंय. तर चाळल्यानंतर यामध्ये बाकी काहीही आपल्याला दिसणार नाही, फक्त वेलचीचं वरचं सालपट आणि वेलचीचा मधला भाग इथं आपल्याला दिसून येणार आहे. आता हा नाही चाळला तरीही जमतो, पण तरी मी इथं चाळून घेतलेलं आहे, कारण या वेलचीचा फ्लेवर तर ऑलरेडी आपल्या या पण्यामध्ये उतरलेलाच आहे. आणि आता तुम्ही बघू शकता कैरीचं पणं चाळल्यानंतर एकदम मस्त असं प्लेन दिसत आहे. आता आपण हे एका ग्लासमध्ये ओतून घेऊ. त्यासाठी मी इथं 2 बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत आणि त्यानंतर हे पणं ओतून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त आकर्षक असं इथं कैरीचं पणं तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेल्या रेसिपीज पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.